नमस्कार. मी आमोद अशोक अग्निहोत्री, राहणार गणेशपेठ, पुणे. 1992 साली अयोध्येमध्ये झालेल्या कार सेवेसंदर्भात माझे अनुभव सांगण्याकरता विश्वसंवाद केंद्र यांनी इथे मला बोलवलेलं आहे. खरं तर 1992ची जी कार सेवा झाली त्याच्या अगोदर 1989ची कार सेवा जी झाली ती सुद्धा तेवढीच महत्वाची होती, कारण त्याच्यामुळेच 89च्या कार सेवेमुळेच 92ची कार सेवा यशस्वी झाली. अत्यंत हालाकीच्या अवस्थेमध्ये 89 साली कार सेवक तिथपर्यंत पोहोचले. त्यांनी कार सेवा केली. माझे मोठे बंधू श्री अतुल अग्निहोत्री हे 89लाही गेले होते आणि 1992 सालीही ते गेलेले होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये 89ची कार सेवा झालेली आहे. लाठ्या खाल्लेल्या आहेत लोकांनी, मैलोनमैल पायी चाललेले आहेत, कित्येक दिवस जेवण नव्हतं, पोलिसांनी बदडलेलं आहे. अशा अवस्थेमध्ये ती 92ची कार सेवा त्यांनी त्याच्यानंतर सक्सेस केली. ज्या वेळेला 89च्या कार सेवेनंतर 6 डिसेंबर ही कार सेवा विश्व हिंदू परिषदेनं ही तारीख जाहीर केली, त्यावेळेला त्याच्या अगोदरची पार्श्वभूमी अशी की मी त्यावेळेला 12वीला असेल, 17 वर्षाचा होतो मी त्यावेळेला. आणि मी त्यावेळेला गणेशपेठेत राहायचो आणि त्या तत्कालीन जे होतं गणेश नगर, ज्याला नगर क्रमांक 9 म्हणायचे, त्या गणेश नगरमध्ये मी काम करायचो. एका शाखेवरचा मी मुख्य शिक्षक होतो. हेच शिलान्यास व्हायचा, घरोघरी जाऊन प्रचार करायचा की अयोध्येला या, 92ची कार सेवा करायची आहे, 89ची कार सेवा अशी झाली, आपण ताकदीनं गेलं पाहिजे. मग सगळ्यांची जुळवाजुळव चालू होती. माझा मोठा भाऊ अतुल तो तर जाणारच होता, पण माझ्या घरच्यांनी मला विरोध केलेला होता, अजिबात जायचं नाही. त्याचं कारण असं होतं की मी खूप उपद्व्यापी मुलगा होतो त्यावेळेला. कोणाचं ऐकायचं नाही, जे नियम घालून दिलेले आहेत ते नियम कधी पाळायचे नाही, आरेला कार्य नाही, त्याच्यावरची भाषा सांगायची, असा मी उर्मट होतो त्यावेळेला. त्यामुळे हा जर गेला तर तिथं फक्त भांडणं मारामाऱ्या करे, म्हणून मला माझ्या घरचे पाठवतच नव्हते. पण शेवटी एक वेळ असा आला की मी माझ्या आईबाबांना सांगितलं की तुम्ही मला सोडत असाल तर ठीक आहे, नाही तर मी माझा पळून जाईल. पण माझे बाबा माझ्या पाठीशी ठाम होते, त्यामुळे त्यांनी मला परवानगी दिली. आई देत नव्हती, कारण आईला माझा स्वभाव पूर्ण माहिती होता. मग भावानीही सांगितलं की जाऊ द्या, मग त्यामुळे मला परवानगी दिली. हा सगळा विषय होता अयोध्येला जाण्यासंदर्भातला. कार सेवक जमवायचे. मी माझ्याबरोबर जिथे मी गणेशपेठेत राहतो तिथे माझ्याच एरियातले गणेशपेठेतले 3-4 कार्यकर्ते मी जमवले होते, पण त्यांच्या घरच्यांना मी सांगितलं नव्हतं की मी यांना नेतोय. त्यातल्या एकाचं नाव आहे श्री मोहन कड आणि दुसऱ्याचं नाव आहे राजेंद्र भदारके. या दोघांच्या घरी मी सांगितलं, कारण ही दोघं पोरं खूप डॅशिंग पोरं होती, मला ही पाहिजे होती आपल्याबरोबर, कारण यांचा सगळा प्रकार तिथं मला अनुभवायचा होता. हे काय करू शकतात, हे दोघं माझ्या बरोबर येणार होते. जसजशी वेळ जवळ येत गेली 6 डिसेंबरच्या तारखेची, तसं आमचं निघणे जवळ येत गेलं. 29 नोव्हेंबरला माझा मोठा भाऊ हा कार सेवेला निघाला. त्याला आम्ही शुभेच्छा दिल्या. त्यावेळेला त्याची माझी आजी म्हणजे आईची आई, मी, बाबा, माझं सगळं कुटुंब म्हणजे माझी मावशी, हे आम्ही सगळे त्याला सोडवायला गेलेलो होतो 29 तारखेला. त्याच्यानंतर 1 किंवा 2 तारखेला आम्ही निघालेलो असू. त्यावेळेला खूप जण आमचे नातेवाईक आम्हाला सोडवायला आले. अशातच एक मुलगा आमच्या बरोबर आम्हाला सोडवायला आला होता, जो माझ्याच भागामध्ये राहत होता, माझ्याच मागच्या गल्लीत राहत होता. त्याचं नाव होतं संतोष शिंदे. तो आम्हाला सोडवायला आलेला होता. त्याला सोडवायला आलेला असताना तो आम्हाला टाटा करतो, आम्ही त्याचा हात ओढला आणि त्याला हात घेतला. आहे तशा वस्त्रांशी त्याला आम्ही इथं नेला. तोही आला. त्याच्या घरच्यांनी त्याला टाटा केला. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. पण ते अनुभव खूप छान होता. सगळ्यांची रजामंदी घेत फक्त या दोघांच्या घरच्यांना मी न सांगता नेलं होतं, पण त्याला इलाज नव्हता, कुणी पाठवणार नव्हतं. अशा अवस्थेमध्ये मग आम्ही दर मजल करत निघालो. खूप सुंदर अनुभव होता. सगळी संघाची पद्य म्हटली जायची, जे काय घरातनं आणलं गेलं ते खायचं, एकमेकांना धरून राहायचं. रेल्वेतला तो सगळा विषय खूप अनुभवण्याकरता होता. तुम्हाला कल्पना करणार नाही की आम्ही
कशा लखनौला आम्ही पहिल्यांदा आमचा स्टॉप निघाला, पुण्यावरनं जी गाडी निघाली आमचा पहिला मुक्काम आला, म्हणजे गाडी थांबली लखनौला. बराच वेळ थांबली तिथं. पहाटे जवळजवळ आम्ही लखनौला पोहोचलेलो असो. आंघोळ पांघोळ काहीतरी करायची ना, मग आम्ही काय केलं असावं, तर रेल्वे रूटवर म्हणजे प्लॅटफॉर्मवर जिथं बोगीमध्ये पाईपलाईन असते बघा भरण्याकरता, नळ त्यातनं त्या बोगीच्या याच्यामध्ये पाणी सोडतात, त्याला एक खट्टी पण असते, ती खालीवर खटका, तो खालीवर केला की पाणी वर खाली होतं. त्या खटक्यांमधनं जे पाणी यायचं तिथं आम्ही सगळेजण, ती 92ची गोष्ट करतोय मी, तिथं आंघोळ पांघोळ करायचो. काही कोणाला लाज वाटत नव्हती, काही नाही काय नाही, मिळेल ते खायचं, काही त्याच्यामध्ये हे नाही. कारण कॅन्टीन मधनं आम्हाला किंवा रेल्वेमध्ये आणखी काय खायला मिळणार, पण जे काही आणलेलं आहे घरनं ते सगळं संपवायचं. असं मजल दर मजल करत आम्ही साधारणतः 3 तारखेला आम्ही अयोध्येला पोहोचलो. आमच्या सगळ्यांना पासेस दिलेले होते ना, परिचय पत्रक दिलेलं होतं. असं जवळजवळ आम्ही आमच्या नगरातनं 46 जण गेलेलो होतो, गणेश नगरातनं. आणि ज्या वेळेला आम्ही 3 तारखेला पोहोचलो, माझ्या अगोदर माझा भाऊ पोहोचला होता. मग तिथं संध्याकाळी बौद्धिक व्हायचं, राहुट्या म्हणा किंवा तंबू म्हणा, अशा तंबूंमध्ये आमची निवासाची सोय होती. बरोबर आम्ही काय आणलं होतं तर एक शाल आणि एक सतरंजी, हे आम्ही दोन्ही बरोबर नेलं होतं. आणि बाकीचं काही कपडे जे आपल्याला शाखावेश काय तिथे असेल. सकाळचं बौद्धिक व्हायचं. 4 तारखेला आम्ही सगळ्यांनी विचार केला की आपण काशीला जाऊन येऊ. मग आम्ही सगळेजण काशीला निघालो 4 तारखेला. तर ते ज्या वेळेला आम्ही सकाळी तिथं पोहोचलो काशीला पोहोचल्यानंतर महादेवाचं दर्शन घेतलं, पण ती जी औरंगजेबाची मशीद बघितली, खूप वाईट वाटलं त्यावेळेला. केवढी अवाढव्य आणि मोठी मशीद होती ती, बापरे. खूप अस्वस्थ झालो की आज ना उद्या ही पण मशीद आम्ही सोडणार नाही. पण त्याच्या आधी एक किस्सा सांगायचा राहिला माझ्याकडनं. आम्ही ज्या वेळेला 3 तारखेला तिथे पोहोचलो अयोध्येमध्ये, तेव्हा आल्या आवरून आम्ही पहिल्यांदा शरयू नदीमध्ये गेलो. शरयू नदीमध्ये गेल्यानंतर आम्ही स्नान केलं तिथे. इतकं अभिमानानं वाटत होतं आम्हाला की ह्याच शरयू नदीमध्ये प्रभू रामचंद्रांनी देह त्यागला, त्याच शरयू नदीमध्ये आम्ही स्नान करतोय. एक वेगळीच ऊर्जा शरीरामध्ये येत होती. तिकडनं आम्ही तडक दर्शनाला गेलो. दर्शनाला गेल्यानंतर रामलल्लाचं दर्शन झालं. ती अवाढव्य, ती म्हणजे ही नाही पण बऱ्यापैकी होती ती. बाबरी ढाचा जो होता, मी त्याला मशीद म्हणणार नाही, तो ढाचाच होता. तो तिथं इतका वेगळ्या अवस्थेत त्याचं संरक्षण इतकं केलं गेलेलं होतं की विचारता सोय नाही. पण तिकडनं आम्ही आलो. मग संध्याकाळचं बौद्धिक झालं. मग 4 तारखेचा काशीचा विषय झाला. काशीवरनं आम्ही जेव्हा यायला निघालो तेव्हा गर्दीमध्ये आम्ही हरवलो. माझ्याबरोबर आमच्या गणेश नगरातला एक कार्यकर्ता होता, गंगाधर कोंडा, तो आणि मी मागं राहिलो, बाकी सगळे पुढे गेलो. मग काय, ते पुढे दुसऱ्या ट्रेनमध्ये आलो. आम्हाला यायला रात्र वाजली. आम्ही जेव्हा परत रावट्यांपाशी आलो तेव्हा आम्हाला आत घ्यायलाच कोणी तयार नव्हतं आणि आमच्याकडे आमचं परिचय पत्रक पण नव्हतं. मग आम्ही असा तो रावटी क्रमांक होता, तो आम्ही त्यांना सांगितला की तिथे जाऊन तुम्ही तिथल्या कोणालाही बाहेर बोलवा, ते आम्हाला ओळखतात. मग आम्हाला तिथं आत नेलं. मग तो आमचा एक कार्यकर्ता त्यावेळेस बाहेर आला, मग आम्हाला आत नेलं. असा सगळा तो विषय फार सुंदर होता. 5 तारीख आली. सकाळचा नाश्ता, जेवण, या सगळ्या ही जी कार सेवा झाली, या सगळ्याचं श्रेय आहे ना, जरी कार सेवकांचं असलं ना, तर या सगळ्याचं श्रेय मी तत्कालीन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री श्री कल्याण सिंग यांनाच देईल. माझ्या माहितीनुसार किंवा ऐकीव माहितीनुसार त्यावेळेला तिथे 7 लाख कार सेवक आलेले होते. ह्या 7 लाख कार सेवकांची 2 वेळच्या नाश्त्याची, 2 वेळच्या चहाची, 2 वेळच्या जेवणाची सगळी व्यवस्था ही त्यावेळच्या उत्तर प्रदेश सरकारनं आखलेली होती. ते सगळं ते करत होते. फार त्यामुळं फायदा झाला. सगळ्या कार सेवका निश्चिंत होते जेवणाच्या बाबतीत. मग आम्ही अयोध्या हनुमान गडी बघितली. अयोध्या म्हणजे गल्लीबोळ जास्त, पुण्यासारखे खूप मोठे गल्लीबोळ, म्हणजे जुनं पुणं असे गल्लीबोळ आणि लांब लचक गल्ल्या, अशा यातनं ते सगळे चाललेले होते. मग
एक तर कडाक्याची थंडीही होती त्यावेळेला, डिसेंबर महिना होता. 6 तारीख उजडली. 5 तारखेला रात्री आम्हाला सगळ्यांना सांगितलं गेलं प्रतिकात्मक कार सेवा करायची आहे. फार फुलं किंवा काहीतरी व्हायचं, बौद्धिक व्हील सांगितलं जाईल, एवढी कार सेवा करायची आहे असं आमचं ठरलं. सकाळी मग एक उत्साह की आपल्याला कार सेवा करायची आहे 6 तारखेला. मग 6 तारखेला लवकर उठलो. उठल्यानंतर सेम प्रकार, शरोई नदीमध्ये जाणं, आंघोळ करणं, आंघोळ करून परत तिथे येणं. त्यावेळेला मग आम्ही सकाळचा नाश्ता केला आणि तिथे गेलो अयोध्येच्या मंदिरापाशी. तर मंदिर एका बाजूला होतं आणि एक मोठी सभा एका बाजूला होती. लोकांच्या सभा होत होत्या, मजल दर मजल वाढत होती आणि त्याच वेळेला साधारणतः दुपारचे 11:30-12 वाजले असतील. ऋतंभरा देवी ज्या आहेत त्यांचं भाषण सुरू झालं. त्या आम्हाला सुरुवातीला काहीच वाटलं नाही, पण त्याच्यानंतर ते जे सांगत गेल्या, ज्या बोलत गेल्या, त्याच्यामुळं अंगावर असे काटे यायला लागले ना. मग ते असह्य झालं की नुसतं बसून राहणं. जसं आपल्यातला पुरुषार्थ जागा होतो आणि मग आपल्याला जर कोणी चॅलेंज केलं तर आपण ते ऍक्सेप्ट करत नाही, नुसतं ते आपण ते फेस करतो, ते यशस्वी करून दाखवतो. माझ्या बाबतीत सगळ्यांच्या बाबतीत तेच घडलं की आता बस उठान तोडा. पण हे सगळं आम्ही विचार करायच्या आतच 12:30-1च्या दरम्यान आंध्र प्रदेशचे काही स्वयंसेवक ऐक्यू माहितीनुसार घुमटावर चढले आणि त्यांनी तोडायला सुरुवात केली. बस खरी कार सेवा तिथं सुरू झाली. त्याच्यानंतर जे झालं ते अभूतपूर्व झालं. प्रभू रामचंद्र म्हणा किंवा श्री बजरंगबली म्हणा अवतरले. संपूर्ण कार सेवक हे फक्त त्या ढाचेच्या दिशेने निघाले. परत सांगतो, बाबरी ढाचा, मशीद नाही, की जिथं 50 वर्षात एकदाही नमाज अदा केली गेली नाही, ती मशीद होऊच शकत नाही. त्या ढाचेच्या दिशेने सगळे कार सेवक निघाले. मी निघालो, माझा भाऊ पण निघाला. मग जे आणि काही ठरलंच नव्हतं ना तोडायची वगैरे, त्यामुळे हातात काहीच नाही. मग मिळेल ते, मग कोण गावात जा, हे घेऊन ये, ते घेऊन ये, काय मिळते का, सगळं काय मिळत होतं. माझा अनुभव असा होता की मी ज्या वेळेला मधल्या घुमटावर दोर टाकला वरती आणि आम्ही वरती दोरीनं चढत होतो, मधल्या भागामध्ये आलं, वरच्यानं दोर सोडून दिला. मी एकटाच दोर चढत होतो कारण एक जण वरती जाणार. ज्यावेळेला मी मध्ये आलो त्या वरच्यानं दोर सोडला. साधारणतः 20-25 फुटावरून दंगशी मी खाली आदळलो. कल्पना करत नाही, जर आत्ता या घडीला मी आदळतो माझं काय काय मोडेल, पण त्यावेळेला माझं काहीच मोडलं नाही. अर्थात त्यावेळेला वय पण अल्लड होतं, 17 वर्षाचं वय, काही नाही झालं. परत जोमानं उठलो आणि परत दोर धरला, थोड्या बोललो त्याला, मग त्यानं तो नीट धरला, एका टेकाला लावला आणि मग आम्ही वरती आलो. पण ते खूप छान झालं. तोडायचं इतका उत्साह होता की नाही, मी ही बाबरी ढाचा तोडतोय. आमच्या पिढीनं बाबरी ढाचा तोडला याचा मला अभिमान आहे. आणि मीच नाही, ज्या ज्या कार सेवकांनी तोडला त्यांना त्याचा अभिमानच आहे. साधारणतः हे सगळं करत असताना भूक नावाचा विषयच नव्हता. इतकं ते सगळं, आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर अतिशय आनंद होता की नाही आम्ही तोडलं. किती 500 वर्षांची गुलामी आम्ही तोडतोय, बस ह्याच्या पलीकडे आमच्या मनात काहीच नव्हतं. त्यामुळं आणि इतकं प्रसन्न वातावरण. 4:30 वाजता शेवटचा 3रा घुमट तुटला. बस त्या दिवशी अयोध्येमध्ये दिवाळी साजरी झाली. घरोघरी दारावर सगळ्यांच्या पणत्या आल्या होत्या. खूप खूप सुंदर दृश्य होतं. तुम्ही गावामध्ये कुठेही जा, काही खा, तुम्हाला काही कोणी पैसे मागत नव्हते. काही घ्या फ्री, पण कोणी घेतच नव्हतं. चहा फक्त घ्यायचं होतं सगळ्यांकडनं, चहा कॉफी म्हणा काही म्हणा. पण 6 तारखेला कार सेवा झाली. मग आमची संध्याकाळी बैठक झाली. आम्हाला सांगण्यात आलं ज्या कामासाठी आला होता ते काम झालेलं आहे किंवा नको ते कामही झालेलं आहे. आता जसे आलेलं आहात तसे घरी आपण परत जायचंय. कारण आता काय काय होऊ शकेल याची आपण शाश्वती देऊ शकत नाही. होऊ शकतात दंगली घडतील, काही होईल. पण आम्हाला 6 तारखेची रात्रीची ट्रेन कुठली नव्हतीच ना, त्यामुळे आम्हाला 7 तारखेची लखनौ एक्सप्रेस मिळाली. मग 7 तारखेच्या लखनौ एक्सप्रेसने आम्ही निघालो. साधारणतः संध्याकाळपर्यंत आम्ही लखनौला पोहोचलो.
या दरम्यान आमच्या बुगीवर 2-3दा हल्ले व्हायला, खूप हल्ले झाले, दगड नुसते. आणि आमची बुगी मागची होती. त्याच्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी 8 तारखेची गोष्ट आहे, 8 डिसेंबर, नेहमीप्रमाणे सकाळी उठून जो काही एकतर रेल्वेतला चहा भारी असतो, सगळ्यांनाच माहिती आहे, तो कसा बसा घेतला आणि रेल्वेमध्ये समोरासमोर बसायचं एक सीट असतं बघा कडेला, ज्याला RAC म्हणतात. तिथे मी आणि माझ्या समोर आमच्या गणेशनगरमध्ये राजेंद्र मोरे बसले होते. माफ करा, 8:15ची वेळ आहे, सकाळी 8:15. आमच्या गाडीवर अभूतपूर्व हल्ला झाला आणि आमच्या लक्षात आलं की गाडी मध्य प्रदेशमधल्या हबीबगंज या स्टेशनवर थांबलेली आहे. IQ माहितीनुसार आमचा जो ड्रायव्हर होता तो मॉमेडियन होता. त्यानं गाडी तिथंच सोडली, तो निघून गेला. बाजूने आमच्या गाडीवर हल्ले होत होते. आमच्या गाडीवर अगोदर 2दा हल्ला झाल्यामुळे आम्ही आमच्या गाडीमध्ये रेल्वेला रुळाबरोबर शेजारी जी दगड होती ती आम्ही थोडी साठवून ठेवली होती, पण आम्ही मारत नव्हतो जास्त. पण हा जो 3रा हल्ला झाला, या हल्ल्यामध्ये माझा कंट्रोल संपला. दार उघडलं आणि माझ्यावर 3-4 जण बाहेर पडले मारायला. काय झालं मला कळलं नाही, पण मी दगड मारत सुटलो. खूप जे काय विश्वास करणार नाही तुम्हाला, इतके ते वेगानं आमच्या दिशेने येत होते. त्यांच्या त्या बायका, त्या इराणी बायका असतील त्या, मला, मी आता ही गोष्ट 31 वर्षापूर्वीची करतोय पण मला चांगलं लक्षात येते, त्या सगळ्यांनी धरून मला पकडलं. माझ्या मागची दुसरीकडे पळून गेले, कारण स्वाभाविक आहे, प्रत्येकाला स्वतःचा जीव प्यारा आहे, कारण ते संख्येनं खूप होते. मी एकटाच सापडलो मारामारीमध्ये. मला भरपूर मारलं त्यांनी, चिकार मारलं, जे काय मिळेल त्यांनी मारलं. सुदैवानं माझा चेहरा सुजला होता पण फुटला नव्हता. ह्या गडबडीमध्ये माझ्या अंगावर 2 युवक धावून आले तलवारी सहित, पण मी बेशुद्ध पडलो त्यावेळेला. पण मी ज्या वेळेला शुद्धीवर आलो त्यावेळेला तेच 2 जण खाली पडलेले होते, पण त्यांची मुंडकी, ज्याला आपण शिर म्हणतो, ते तिथं नव्हतं, ते भलतीकडेच होतं कुठंतरी. ते कुणी मारलं मला माहिती नाही. प्रभू रामचंद्र मदतीला आले असं म्हणावं लागेल. पण त्या अवस्थेमध्ये मी उठलो. उठल्यानंतर कसा बसा निघालो. एकतर सगळ्यात मागची बोगी होती माझी, त्यामुळे मला मागेपर्यंत जायला वेळ लागत होता आणि माझ्या दिशेनं प्रचंड दगड येत होती मला मारायला. अशा अवस्थेमध्ये मी कसा बसा मागं आलो. मागं आल्यानंतर दारच उघडलं जात नव्हतं, कारण त्यांना वाटत होतं मी पण हल्लेखोर आहे, त्यामुळे दारच उघडलं जात नव्हतं. आता काय करायचं, काय कुठं लपून बसायचं. मग दाराकडे तोंड धरून मी असा उभं राहिलो. प्रचंड दगड डोक्यावर, पाठीवर बसत होती, कारण एक जण आला, त्यानं माझ्या माग बुडावर जी तलवारीचा वार केला, तो म्हणला आता संपलं, म्हणून मी उलटा झालो तर माझी पाठ दरवाजा दिशेनं आली, हात असे आले, तर त्यानं तीच तलवार घेतली आणि माझ्या कपाळावर जो वार केला तो हा असा वार आला. कपाळावरनं वार झाला आणि प्लंबिंगचा पाईप माझ्या या डोळ्यावर घातला, जो इथं बसला. बेशुद्ध पडलो मी आणि मी म्हणलं आता संपलो, कारण दरवाजा तर काय उघडला जात नाही, आपण पुढे पडणार. पण मी पडायला आणि मागचा दरवाजा उघडायला एकच वेगात पडली रामाच्या कृपेनं आणि मी त्यावेळेला आतमध्ये पडलो. जसा दरवाजा उघडला गेला जाणवलं की हा आमोदच आहे. पटकन मला ओढलं गेलं, दरवाजा लावला गेला. मी रक्तबंबाळ झालेलो होतो, माझ्या सगळीकडनं रक्त वाहत होतं, पाठीमागून पुढून. त्या अवस्थेमध्ये मला आत नेलं आणि माझी ही अवस्था बघून त्यावेळेला आमच्या नगरातला एक कार्यकर्ता होता, जो आता नाही, एक्सपायर्ड झाला, श्री बबलू आडेप, त्याला चक्कर आली, तो भोवळून पडला. या गडबडीमध्ये मला हबीबगंजच्या पुढे इटारसी येतं, त्या इटारसीला जनसेवा हॉस्पिटल आहे, तिथं मला ऍडमिट केलं गेलं. टाके घातले गेले माझे मागे पुढे. या सगळ्या गडबडीमध्ये माझ्या घरच्यांचा कॉन्टॅक्ट होतच नव्हता, पण मी कसा बसा फोनवर बोललो मला आठवत नाही, पण मला सांगतात त्यावेळेला माझ्याबरोबर आमच्या गणेशनगरतले 4 कार्यकर्ते त्या हॉस्पिटलमध्ये माझ्याबरोबर थांबले होते. सुरेश सारगोलो, सुरेश मद्देल, नरेश पासकंटी आणि राजू गड्डम, हे 4 जण माझ्याबरोबर त्यावेळेला तिथं होते, ज्यांनी माझं सगळं बदललं, सगळी माझी सेवा केली आणि जे शेवटपर्यंत माझ्याबरोबर थांबले. त्याच्यानंतर मग येताना
गोवा निजामुद्दीन एक्सप्रेस जी आहे त्या एक्सप्रेसनी मला पुण्याला आणलं गेलं. साधारणतः 10 तारखेला मी पुण्याला आलो. या सगळ्या गडबडीमध्ये माझ्या डोळ्यातनं कुठे अश्रू आले नव्हते, काहीच नाही. मार इतका खाल्ला मी आयुष्यात, मी मार कधी असा खाल्ल्यानं खाणारही नाही, पण हा मार खूप खाल्लेला होता. मार खाणं वेगळं आणि हल्ला झाल्यानंतर वार होणं वेगळे, दोन्ही वेगळ्या गोष्टी झाल्या. पण मी कधी रडलो नाही. घरी आलो. घरी आणण्यापेक्षा अगोदर मी पुणे स्टेशनवर आलो. आता चेकिंग झालं, माझी एन्क्वायरी झाली. त्यावेळेला कमिशनर साहेब स्वतः थांबलेले होते. त्यांनी विचारलं काय झालं, कसं झालं, तू काय करत होता तिथे. सांगितलं आम्ही कार सेवेला गेलेलो होतो विश्व हिंदूच्या मार्फत, आणि आमच्यावर हल्ला झाला आणि मला त्रास झाला. माझी नोंद घेतली गेली आणि मला पोलिसी व्हॅनमधनं त्यावेळेला घरी आणलं गेलं. ज्या वेळेला मी घरी आणलो त्यावेळेला 2-3 जण आधी वरती गेले की आमोदला आणलंय घरी ये. त्यावेळेला सुदैवानं अतुल आधीच आलेला होता आणि किंवा तो मला घ्यायला इटारसीला निघालेला होता. नेमका मी येऊन पोचलो. तो खाली आला. स्वाभाविक आहे, अतुल खाली का आला आणि नरेशला आईने बघितलं. नरेश आलाय म्हणजे आमोदही आलाय, म्हणजे काहीतरी झालेलंच आहे. ज्यांना आधी कळलं होतं, कारण माझा मामा श्री अरविंद दत्तात्रय पिंगळे यांनी आईला कल्पना दिली की पेपरमध्ये बातमी आली की पुष्पक एक्सप्रेसवर हल्ला झाला आणि त्यात पुण्याचा आमोद अग्निहोत्री जखमी झालाय म्हणून. त्यांना बातमी गेलेली होती तशी, पण आमोद आलाय ही जेव्हा बातमी कळाली तेव्हा ती पण खाली आली. बाबाही त्यांच्याबरोबर खाली आले. पण ज्या वेळेला ते खाली आले आणि त्यांनी मला बघितलं आणि मी त्यांना बघितलं, त्यावेळेला मी तिथे ढसा खूप रडलो. म्हणजे ते दृश्य मी कधीच विसरू शकत नाही की माझी आई मला बघती की हा परत आलाय. सॉरी. त्यामुळे त्याच्यानंतर मग मी वरती गेलो. माझा सगळा तो विषय फार क्रिटिकल होता. मला नीट खाता येत नव्हतं कारण हे सगळं सुजलेलं होतं, काळं निळं झालेलं होतं. नीट बसता येत नव्हतं कारण मागच वार झालेला होता, शिवाय इथला वार, असा सगळा तो पट्टीचा हा सगळा प्रकार बघितला. मग मला स्थानिक संघाच्या लोकांनी सांगितलं की आता तू त्यावेळेला फर्ग्युसन कॉलेज रोडला दीनदयाळ हॉस्पिटल जे आहे तिथं तुला ऍडमिट करतो आणि तुझी पुढची सेवा ही तिथं केली जाईल, त्याच्यावर काय असेल ते. मग तिथं ऍडमिट झालो. सगळं ते बरं झालं. पण हा सगळा जो अनुभव होता हा खूप भयानक होता. आणि माझ्याबरोबर त्यावेळेला जे संघाचे कार्यकर्ते होते हे एकनिष्ठ खूप दटून राहिले की काही झालं तरी आमोदला काय होऊ द्यायचं नाही. त्याच्यामुळे मी इथपर्यंत पोहोचलो. पण जे काय अनुभव होता हा खूप भयानक होता. देवाच्या कृपेनं किंवा प्रभू रामचंद्राच्या कृपेनं मी परत आलो. माझ्या बरोबर हे काय घडू शकतं याची माझ्या आईला 100% कल्पना होती, म्हणून ती मला जाऊ देत नव्हती. हे मला त्याच्यानंतर कळालं. पण शेवटी वय वर्ष 17, या वयात माणूस काहीही करू शकतो वाटेल ते मी केलं. माझा भाऊ तर 2दा गेला. या सगळ्या घटनेमध्ये माझ्या भावाची आणि माझी अयोध्येमध्ये फक्त 2दाच गाठभेट झाली, कारण तो वेगळ्या थ्रू गेलेला होता, मी वेगळ्या मार्गाने गेलेलो होतो. पण शेवटी कार सेवा झाली. आत्ताच्या घडीला विचाराल तर 22 जानेवारीला जे कारसेवा मंदिर होतंय प्रभू रामचंद्रांचं, हे खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि असा ऊर भरून येतो. मीच नाही, माझ्यासारखे असंख्य कार्यकर्ते त्यावेळेला कारसेवेला आलेले होते. सगळ्यांच्या कष्टाचं चीज झालेलं आहे ते. आणि आम्हीच नाही, ज्यांनी ज्यांनी या कार सेवेकरता किंवा या मंदिराकरता प्रयत्न केले, खारीचा वाटा घेतला असेल, त्यांनी कधी पत्रकं वाटली असतील, शिलान्यासाकरता काही मदत केली असेल, आर्थिक मदत केली असेल, या सगळ्यांचा खारीचा वाटा आहे. त्या खारीच्या वाट्याला तितकंच महत्व आहे ज्यानं खूप योगदान दिलेलं आहे. त्यामुळं या सगळ्यांच्या कष्टाचं चीज हे 22 जानेवारीला होतंय. खूप मोठं आणि संघर्ष करून मिळवलेलं हे मंदिर आहे. याचं मूल्य होणं किंवा याची कशाची तुलना करणं केवळ अशक्य आहे. त्यामुळे प्रभू रामचंद्रांचीच कृपा आहे की ते एवढ्या वर्षानंतर परत त्यांच्या घरी येत आहेत. रामायण काळामध्ये त्यांना फक्त 14 वर्षाचा वनवास झाला, पण ऍक्च्युली त्यांना वनवास जो झाला आहे त्याच्यानंतर तो जवळजवळ 500-550 वर्षांचा वनवास आहे. तो 22 जानेवारीला पूर्ण होतोय आणि प्रभू रामचंद्र हे 22 जानेवारीला घरी परत येत आहेत. ह्याच्यासारखं मोठं काही असूच शकत नाही. त्यामुळे प्रभू रामचंद्रांच्या चरणी नतमस्तक होतो आणि मी माझं बोलणं थांबवतो. जय हिंद.